नमस्कार युवकार. गांवकरीच्या फेसबुक लाईव्ह अपडेटान तुमचे स्वागत. आयचो विषय हो महत्वाचो आणि तितलोच इम्पॉर्टंट. आणि फाल्यांच्यान स्कुलां सुरू जातात. स्कूल रिओपनिंग, नवे एकेडमिक इयर फाल्यांच्यान सुरू जाता. सगळे गांव, सगळी शारां ही फाल्यांच्यान भुरग्यांच्या आवाजान गजबजतली. शाळा सगळ्यो गजबजतल्यो. आणि फाटलो म्हयनो जे सुटी असल्या कारणान जी भुरगीं घरान उरलेली ती सगळी भुरगीं फाल्यांच्यान आमकां स्कुलान वयताना दिश्टी पडटली. एकेडमिक इयर हो विषय हो फक्त शैक्षणिक पुरतीच मर्यादित ना, तर जेन्ना हजारांनी भुरगीं दर एका घरांतल्यान शाळा कॉलेजान वचपाक भायर सरतात तेन्ना त्या भुरग्यांची सेफ्टी, ती भुरगीं बरे भाशेन शाळेन पावून शाळेंतल्यान ती बरे भाशेन घरा पावप हो एक खूप महत्वाचो विषय असता. आणि ही जबाबदारी ही ह्या सिस्टमीची असता, ॲडमिनिस्ट्रेशनाची असता. आमचे जे बेसिक फॅसिलिटीज आसात, मागीर तातूंत पब्लीक ट्रान्सपोर्ट जायत, मागीर भुरग्यां खातीरचो ट्रान्सपोर्ट, मागीर ती कदंबा आसत, बालरथ आसत, मागीर प्रायव्हेट गाडयो आसत, नाजाल्यार प्रत्येकाच्यो 2 व्हिलर आसत, 4 व्हिलर आसत, जी पेरंट्स आपल्या भुरग्यांक घेवन स्कुलान पावयतात, हाडटात. हो सगळो विषय तातूंत येता. स्कुलांच्या सेफ्टीच्या बाबतीत विषय जर आम्ही पळयत जाल्यार पावस सुरू जाला. मे महिन्याची 15 तारीख क्रॉस जाल्या आणि गव्हर्नमेंटाच्या काही स्कुलांचे रिपेरिंग काम सुरू जालां. आणि ती रिपेरिंग सुद्धा कशें की वयले छप्पर जे आसा स्कुलांचे ते पुरायपणान छप्पर उक्ते करून दवरला. आणि अश्यो शाळा ह्यो तालिगांव जावं, भाटले जावं, नाजाल्यार पेडण्यां जावं, कुळ्या जावं, वेगवेगळ्यो शाळा आम्ही वेगवेगळ्या रिपोर्टरांनी कव्हर केल्ल्यो बातम्यो पळयल्यो. आणि ह्या सगळ्या प्रकारांतल्यान एक गजाल स्पश्ट जाली की आमचे ॲडमिनिस्ट्रेशन जे आसा ते ॲडमिनिस्ट्रेशन खरेंच सदसद विवेक बुद्धीचो वापर करता काय कितें? हे ॲडमिनिस्ट्रेशन प्लॅनिंगान चलता काय कितें? काय फक्त कॉन्ट्रॅक्टां दिवप, तो पैसो खर्च करप आणि त्याच्या वयली कमिशनां खावप इतलोच हो विषय असता. कारण 15 मे उपरांत तुम्ही शाळेची छप्परां मेकळी करतात आणि त्यो शाळा ओपन दवरून तुम्ही काम सुरू करतात. ह्याच्या सारखे म्हाका दिसता इनडिसिप्लिन आसपाक शकना. ह्या फावटी पावस बेगीन येयलो तरी सुदैवान आमच्या बेगीन येवनूय बीन फाटले 2-3 दीस पावसान कांय प्रमाणान थाकाय घेतलेली आसा. आणि पावस बेगीन आयिल्ल्या कारणान ह्यो सगळ्यो शाळा ह्यो पुरायपणान पावसात भिजून गेल्या. मुळात ह्यो शाळा पोरण्यो, तांच्यो भिंती पोरण्यो आणि वयले सगळे छप्पर काढल्या कारणान ह्यो सगळ्यो भिंती पावसान भिजलेल्यो आसात. आता कितल्याशाच कडल्यान ह्या संदर्भातल्यो बातम्यो आमकां पळोवपाक मेळ्ळ्यो, वाचपाक मेळ्ळ्यो. पूण सरकारच्या शिक्षण खात्या कडल्यान मात ह्या बातम्यांच्या संदर्भात कसलेच स्पश्टीकरण येयल्लें आमकां पळोवपाक मेळूंक ना, नाजाल्यार वाचूंकूय मेळूंक ना. म्हटल्यार कशा तरेन ॲडमिनिस्ट्रेशन वागता ते तुमी पळया. आता घडये हे सगळे प्रकार घडले, पावस बेगीन आयलो, तरी पूण शिक्षण खात्यान ताची दखल घेवन बाबा तुम्ही जतनाय कितें घेतल्या ह्या विशयीची अधिकृत माहिती ही शिक्षण खात्यान लोकांक दिवप खूप गरजेची असली. खंय तरी फक्त आमकां एक स्टेटमेंट वाचपाक मेळ्ळो, तो म्हटल्यार शिक्षण खात्यान म्हटला की तुर्त ते काम जायसर त्या भुरग्यांची आमी वेगळी व्यवस्था केल्या. आता वेगळी व्यवस्था ही सरकारी शाळेंची साहजिकपणान जावपाक शकता. कारण या सरकारी शाळे भितर खंय 5 भुरगीं, खंय 10 भुरगीं, जर 5 भुरगीं 10 भुरगीं असलेल्या शाळांचे येदे व्हडले तुम्ही लाखांनी खर्च करून जे आता रिपेरिंगाची कामां काढल्यात, तो कितें प्रकार? होय दुसरो प्रश्न निर्माण जाता. म्हणून या सगळ्या प्रकारांतल्यान सरकारी प्रशासन, शिक्षण खाते, PWD कशे बेजबाबदारपणान वागपाक शकता ताचे हे उत्तम उदाहरण म्हटल्यार ह्या 35 शाळांची जी दुरावस्था आयज ह्या गजाली खातीर जी जाल्या, पावसा खातीर जाल्या, ती आमच्यान म्हणपाक जाता. म्हटल्यार ह्या 35 शाळेंतल्या भुरग्यांक पयले दिसा शाळेचो पयलो दीस हो प्रत्येक भुरग्याच्या नदरेंतल्यान हो खूप महत्वाचो दीस असता. कारण त्या पयल्या दिसाच्यो आठवणी, उगडास ह्यो कायम मनशाच्या मनान असतात. तर ह्या 35 शाळेंतल्या भुरग्यांच्या नशिबांतल्यान ह्या शाळेचो पयलो दीस हो सरकारच्या बेजबाबदारपणामुळे वगडायल्लो आसा आणि ताका जबाबदार पुरायपणान सरकारी प्रशासन थारता. आता
त्यो शाळा रिपेअर जातल्यो मागीर भुरगीं ताका भितर हाडटलीं, तुमी नळे काडून थंय वयर पत्रे घालतात, मागीर थंय लोखणाचे तुमी बार घालून ते सगळे काम करतात. आता भिंती सगळ्यो भिजलेल्यो आसात. म्हटल्यार हे काम पुराय जाल्या उपरांत पीडब्ल्यूडीन खंय तरी सेफ्टी ऑडिट ह्या सगळ्या शाळेंचे करचे आणि मागीरूच भुरगीं त्या शाळेंनी शिफ्ट करची अशी विनंती आमकां ह्या निमतान करीची दिसता. दुसरो विशय महत्वाचो तो म्हटल्यार टॅक्सीचो विशय. टॅक्सीच्या विशयाचेर सध्या पुराय गोंयान बरोच बोवाळ चल्ला. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान ॲप एग्रिगेटर गायडलायन्स 2025 म्हणून इश्यू केल्ल्यो आसात आणि हो ड्राफ्ट नोटिफिकेशन ताचे पब्लिशूय जाला. लोकां कडल्यान स्टेक होल्डरा कडल्यान सजेशन्स ऑब्जेक्शन्स मागयल्यात. पूण पुरायपणान सध्या जर चित्र पळयत जाल्यार पुराय गोंयभरांतल्या टॅक्सी एसोसिएशनांनी, सगळी टॅक्सी एसोसिएशन तांणी ह्या ॲप एग्रिगेटर गायडलायन्साक विरोध केला. आता टॅक्सीचो विशय हो गोंयान नवो न्ही. टॅक्सीच्या विशया वयल्यान फाटली कितलीशींच वर्सां बोवाळ सुरू आसा आणि खंय तरी दिसान दीस ह्या टॅक्सीवाल्यांक म्हटल्यार गोंयच्या पर्यटन बिझनसा भितर सगळ्यांत चड जर लोकल लोकांक जर ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळ्या, बिझनस ऑपॉर्च्युनिटी, जाल्यार ती टॅक्सी बिझनसांतल्यान मेळ्ळ्या आणि त्या खातीर हो गोंया खातीर खूब महत्वाचो विशय आसा. आणि इतले जावनूय बीन आयज टॅक्सी वेवसाया कडेन म्हटल्यार ते टॅक्सीवाले म्हटल्यार ते चोर, फटींग, दादागिरी, गुंड, माफिया अशी नावां सरसकट तांकां दोश दिवन ह्या टॅक्सीवाल्यांक दुशणां दिवपाची कामां चलतात. आता प्रत्येक गजालीक वायट आणि बरें हे वृत्ती ह्यो आसतातूच. हाचो अर्थ सगळेच टॅक्सीवाले वायट, सगळेच टॅक्सीवाले गुंड, दादागिरी असो ताचो अर्थ आसपाक शकना. कांय घटक त्या पद्दतीन मस्ती करता जायत, म्हणून ताचो दोश हो सरसकट सगळ्या टॅक्सीवाल्यांक दिवप हे पुरायपणान चुकीचे थारतले. ह्या टॅक्सीवाल्यांचो बिझनस सेक्युअर करून कशा पद्दतीन थळाव्या लोकांक म्हटल्यार जे अनएम्प्लॉयड यूथ आसात, ज्यांच्या कडेन शिक्षण आसा, सगळे आसा, पुणून उत्पन्नाचे कांयच साधन ना, ह्या लोकांक ह्या टॅक्सी बिझनसांतल्यान तांणी आपली फॅमिली, आपले लायव्हलीहूड तयार केल्ले आसा. आणि त्या लोकांक भिरांत दिसता की सरकार खंय तरी आपल्या सेल्फ इंट्रस्टा खातीर नाजाल्यार आपल्या पॉलिटिकल इंट्रस्टा खातीर आमचे हित हे मारून खंय तरी कोणाक तरी फेवर करपाक सोदता म्हणून. आणि सरकारान आपल्या दर एका कृतींतल्यान हे पयलीं बाकीच्या प्रकरणांत ते दाखोवन दिल्लेलेच आसा आणि त्या खातीर टॅक्सीवाल्यांच्या मनान हो भय निर्माण जाल्लो आसा. ॲप एग्रिगेटर तुम्ही लागू करशात जाल्यार लोकल टॅक्सीवाल्यांक तुम्ही काबार करतले. आताचे सिच्युएशन आणि जसे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान हे सगळे युग जे फुडें वचत आसा, त्या युगांत ॲप बेस्ड टॅक्सी ही आयज गरज जाल्ली आसा. हे कोणूच अमान्य करपाक शकना. आणि ह्या परिस्थितीन आमचे टॅक्सीवाले ह्या ॲप एग्रिगेटराक विरोध करतात. म्हणटकूच कांय स्थानिक थळाव्या लोकांचोय त्या बाबतीत नाराजी आहा की हे टॅक्सीवाले करूंक कितें सोदतात काय म्हणून. म्हणून तांचे विशय समजून घेवप हे खूप इम्पॉर्टंट. खूपदां ह्या टॅक्सीवाल्यांची सायड घेवन उलयल्ल्या कारणान आमकांय खुबशे जाण दुशणां दितात, कितें तूं टॅक्सीवाल्यांची सायड घेता काय म्हणून. ते फटींग, ते अशें करतात, ते लोकांक फटयतात. पुणून जेन्ना तांच्या कडेन पर्सनल तुम्ही संवाद साधतात आणि पर्सनल संवाद साधून बाबा ते अशे कित्याक विरोध करतात नाजाल्यार ते अशे कित्याक उलयतात ही गजाल जेन्ना तुम्ही समजून घेतात तेन्नाच कळटा की फॅक्ट कितें, रियलिटी कितें. आयज मोपा एअरपोर्टाचो ब्लू कॅब टॅक्सी काउंटर 1.5 म्हयनो जाले बंद आसा. सरकाराक त्याचे कांयच पडलेले ना. खरो जर सरकार खरोच सेन्सिटिव्ह जर आसलो, खरेच ऍडमिनिस्ट्रेटर जर सेन्सिटिव्ह असलेले जाल्यार बाबा 1.5 म्हयनो जालो त्या ब्लू कॅब टॅक्सीवाल्यांचो काउंटर बंद आसा, थंय तांकां बिझनस ऑपॉर्च्युनिटी फाटले 1.5 म्हयने बंद आसा, जाल्यार कोणाकूच ताचे सिरियसनेस दिसून येवना. हाचो अर्थ ह्या सरकाराचे सर्वसामान्य जनते प्रती संवेदनशीलता मेल्या काय कितें असो प्रश्न करचो पडटा. आता टॅक्सीवाल्यांचो जो विशय आसा ते बीच कोस्टल लायन टॅक्सीवाल्यांचो विशय वेगळो. हॉटेलां आसात त्या हॉटेलांक जे टॅक्सी चलतात तांचो विशय वेगळो. एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बस स्टँड हांगासर जे टॅक्सीवाले बिझनस करतात तांचो विशय वेगळो. आणि टॅक्सी स्टँडा वयल्यान भाडी मारपी जे टॅक्सीवाले आसात त्यांचो विशय वेगळो. सो ह्या टॅक्सी इश्यूआ भितर वेगवेगळे एंगल्स आसात आणि ते सगळे एंगल्स समजून घेऊन
कशा पद्धतीन तांचो बिझनस सेक्युअर जावपाक शकता हाचेर खंय तरी आमकां भर दिवपाची गरज आसा। आमी सरसकट टॅक्सीवाल्यांक एकाच पट्टेन मोजपाक शकनात। प्रत्येक टॅक्सीवाल्यांचो विशय हो वेगवेगळो आसा आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीनूच तो विषय समजून घेवन तो विषय सुटावो करचो पडटलो। आता पयर टॅक्सीवाल्यांनी आंदोलन केलें, ऑलमोस्ट 1600 ऑब्जेक्शन्स एकाच दिसा फायल जाली। पुलीस बंदोबस्त त्या जाग्यार बरोच कडक दवरलेलो। आयज कळंगूटचे आमदार मायकल लोबो आणि शिवोलचे आमदार डिलायला लोबो हांणी एक ओपन टॅक्सीवाल्यांकडे संवादाचो एक संधी तांकां दिली। बरी गजाल, वी हॅव टू वेलकम दॅट। आता त्या टॅक्सीवाल्यांनी तांचो फोग काढलो, मायकलूय बेजार जालो, डिलायलाचेरूय तांचे कार्यकर्ते बेजार जाले, हे सगळे आमी पळयले। पुणून तांणी ती संधी दिली त्या टॅक्सीवाल्यांक उलोवपाची आणि त्या टॅक्सीवाल्यांनी मेकळेपणान आपल्यो थंय भूमिका, आपल्यो व्ह्यूज थंय मांडले, ही बरी गजाल। अशाच तरेन हो संवाद जावपाची गरज आसा। आणि म्हाका दिसता मायकल लोबो आणि डिलायला लोबोन ज्या पद्धतीन ही संधी टॅक्सीवाल्यांक दिली, तशाच पद्धतीन ज्या ज्या कॉन्स्टिट्युएन्सी भितर टॅक्सी बिझनेस चलता त्या आमदारांनी, मंत्र्यांनी अशा तरेन लोकांच्यो व्ह्यूज ह्यो आयकप खूप गरजेचें आसा। खरें म्हटल्यार ह्या टॅक्सीवाल्यांक, सगळ्या टॅक्सीवाल्यांचे सरकारान आयकून घेवप खूप गरजेचें आसा। सरकार तांची 2 वाक्यां आयकता आणि 4 वाक्यां सरकार आपली तांकां सांगता। तर अशा तरेन टॅक्सीवाल्यांक पयली उलोवपाची संधी सरकारान दिवची, तांकां आपले व्ह्यूज मांडून दी। ते व्ह्यूज तुम्ही नोट डावन करा आणि ते प्रत्येक व्ह्यूज नोट डावन केल्या उपरांत त्यांची कॅटेगरी म्हटल्यार रेल्वे स्टेशन टॅक्सी बिझनेस, बस स्टँड टॅक्सी बिझनेस, एअरपोर्ट टॅक्सी बिझनेस, हॉटेल टॅक्सी बिझनेस, टुरिस्ट एरिया टॅक्सी बिझनेस, अशा पद्धतीन तांची कॅटेगरी करून त्यांचे प्रश्न समजून घेऊन तातूंतल्यान कशा पद्धतीन तोडगो काडपाक मेळटा हाचेर विचार जावप खूप गरजेचो आसा। सरसकट ना टॅक्सीवाले तुम्ही सगळेच तशे आणि टॅक्सीवाले सगळे तशे अशें म्हणून जायना। तांचे प्रॅक्टिकल जे विषय आसात ते प्रॅक्टिकल विषयूय समजून घेवप खूप गरजेचें आसा। म्हटल्यार आमी बॉम्बे, पुणा, बेंगलोर नाजाल्यार दिल्ली भोंवतले आणि थंय अशी टॅक्सी मेळटा आणि तशी टॅक्सी मेळटा, थंय साप पात्रांव नाजाल्यार बॉस म्हणून असे हुजरेगिरी करणारे आमचे टॅक्सी ड्रायव्हर आमकां मेळटात आणि आमकां गोंयांत येतकूच आमच्या टॅक्सीवाल्यांनी तशेंच करचें अशी म्हणून जी अपेक्षा काय लोक जे दवरतात ती चुकीची आसा। कारण आमचो टॅक्सीवालो हो मातसो वेगळो, तो पात्रांव, ताका स्वताच्या हिमतीचेर, ताका स्वताच्या जगण्याचेर, स्वताचेर ताका एक स्वताचो अभिमान आसा आणि तो अभिमान कित्याक आसचो न्हू। आता दुसरी गजाल, जेन्ना टॅक्सीच्या विशया वयल्यान आमी लोकांकडे उलयतात तेन्ना तांचें एक म्हणणें आसता की टॅक्सी बिझनेस जो आहा गोंयचो, तो टॅक्सी बिझनेस हो थळाव्या लोकांचेर चलना, पुरायपणान टुरिस्टांचेर हो टॅक्सी बिझनेस चलता। म्हणटकूच टुरिस्टांक ज्यो गजाली जाय त्या पद्धतीनूच टॅक्सीवाल्यांक आपलो बिझनेस हो तशा पद्धतीन ताचो स्ट्रक्चर तयार करचो पडटलो। आमकां थळाव्या लोकांक खूप दिसता ॲप नाका, हें नाका, तें नाका, पूण इट इज एन डिमांड ऑफ टुरिस्ट आणि ह्याच टुरिस्टांचेर हो बिझनेस चलता, जाल्यार मागीर तांचो डिमांड पुराय करप हो टॅक्सीवाल्यांचें कर्तव्य थाराना काय कितें, असो एक आर्ग्युमेंट जाता। ह्या आर्ग्युमेंटाचेर टॅक्सीवाल्यांचे तेंचे वेगळे कितें तरी म्हणणें आसतलें, पुणून ह्या सगळ्या गजालींतल्यान एक गजाल आमकां सांगनशी दिसता, कारण आमी खूबदां टॅक्सीवाल्यांचो विशय हो मांडलेलो आसा। आता काय बाबतींत टॅक्सीवाले सगळेच मानून घेतात अशें ना, काय वेळार तांचे बरें चित्ता तांकांय ते कितेंच्या कितेंय उलयतात आणि मागीर कोणूच त्या टॅक्सीवाल्यांक सपोर्ट करपाक फुडें वचपाची रिस्क घेवपाक सोदिना, पुणून ते आमचे भाव, तांकां आमी सांबाळप हें खूब गरजेचें। कारण हो टॅक्सीवालो घटक जर सोंपत जाल्यार गोंयकार हो टोटल काबार, कारण हो एकूच बिझनेस टॅक्सीवालो म्हण नाजाल्यार प्रायव्हेट बसी म्हण ह्यो आमच्या गोंयकारांकडे आसा आणि गव्हर्नमेंट तांकां प्रमोट करपाचें सोडून गव्हर्नमेंट ह्यो वेगवेगळ्यो ज्यो कल्पना हाडटा ह्यो सगळ्यो कल्पना ह्यो कमिशन बाजीच्योच कल्पना, हे आणि वेगळेपणान सांगपाची गरज ना। आणि जर कोण न्हयकार जर ह्या गजालीक दिता जाल्यार ते प्रूव करपाची आमची तयारी आसा। पुणून हे कमिशन चोरता चोरता तुम्ही आमच्याच गोंयकारांक काबार करून कमिशनां खावपाचे इतके तरी स्वार्थी जावं नाका। आमची विनंती आसा सरकारा कडेन की सरकारान ह्या सगळ्या टॅक्सीवाल्यांचे पुराय म्हणणे आयकोन घेवपाचे आणि ते म्हणणे आयकोन घेतल्या उपरांत तांचे कितले म्हणणे प्रॅक्टिकल आसात, कितले म्हणणे तांचे चूक आसा, कितले म्हणणे तांचे बरोबर आसा, या सगळ्या गजालींचो अभ्यास जावन एक कॉन्क्रीट अशा पद्धतीचो एक पॉलिसी
ही सरकारान तयार करची पडटली, नाजाल्यार हो विषय सदांच अशाच पद्दतीन चालू उरतलो आणि निमणे ह्या विशयाचो इफेक्ट हो आमच्या पर्यटन उद्देगाचेरूय पडपाक शकता। आणि तशें जायत जाल्यार ते टॅक्सीवाल्यांच्याय फायद्याचे आसचें ना आणि गोंय सरकारच्या नाजाल्यार गोंय राज्याच्याय फायद्याचे आसपाक शकना। सो सरकारान खंयच हो निर्णय हो ह्या टॅक्सीवाल्यांचेर फोर्सफुल लादपाचो प्रयत्न करचो न्हू। सरकारान तांचे म्हणणें आयकून घेवचें, तांची सजेशन्स, तांचे ऑब्जेक्शन्स हाचेर सिरियसली सरकारान अभ्यास करचो। फक्त सजेशनां आनी ऑब्जेक्शनां फायल कर म्हणून सांगलें आनी आपल्याक जाय तेच केलें अशें जावचें न्हू। ह्या टॅक्सीवाल्यांक सरकारान सहानुभूतीपूर्वक वागोवचें, तांचे सगळे विशय समजून घेवचे। आतां आमकांय खबर आसा राजकारणांत जशे कांय जाण गब्बर जाल्ले आसात, म्हटल्यार अनबिटेड, जेंकां कोण हरोवंक शकना आणि ते आयज राजकारणा भितर आपली दादागिरी करतात, आमी सगळे जाण जाणात। तशेंच टॅक्सीवाल्या भितरूय, टॅक्सी बिझनसा भितरूय काय गब्बर मनीस आसात, जेंच्यो कितल्योश्योच टॅक्सी आसात आणि तांकां दिसता की आपल्या म्हणण्या प्रमाणेच हो बिझनस चलचो म्हणून। पूण ह्या सगळ्या लोकांक, ह्या सगळ्या अशा जे सेल्फ इंटरेस्ट बाळगून जे ह्या बिझनसा भितर जे वावुरतात तांकांय एक्सपोज करपाक जाय, नाजाल्यार तांणी तरी आतां तो आपलो सेल्फ इंटरेस्ट हो कुशीक दवरून सगळ्या टॅक्सीवाल्यांच्या भल्याचो विचार करप हो खूब गरजेचो थारतलो। आणि त्या खातीर म्हाका दिसता हो विशय सुटावो जावप खूब इम्पॉर्टंट, कारण गोंयच्या सामाजीक आर्थीक परिस्थितीचेर ह्या सगळ्या गजालीचो रिफ्लेक्शन पडटा। कारण हे टॅक्सीवाले दर गोंयकार प्रत्येकाच्या गांवांत, प्रत्येकाच्या शारांत, आमच्या शेजाराक रावपी हे सगळे आमचे भाव आणि त्यांचो विषय सुटावो जावप आणि तो व्यवस्थित पद्दतीन स्ट्रीमलायन जावप हो खूब गरजेचें। आणि म्हाका दिसता सरकार त्याच नदरेंतल्यान ह्या सगळ्या विशयाचेर अभ्यास करून सरकार हो विषय सुटावो करतलो अशी अपेक्षा आमी करी। आणि तिसरो विषय म्हणटात तो रोड एक्सिडंट। ज्या तरेन गोंयांत आयज रोड एक्सिडंट जायत आसात आणि ताचेर कोणूच कांयच करपाक शकना अशी सामके विचित्र परिस्थिती आयज निर्माण जाल्ली आसा। म्हटल्यार आमी रोड एक्सिडंट आडोवपाकूच शकना अशी आतां समजूत ही लोकांची जाल्लेली आसा आणि सरकारी यंत्रणेची जाल्लेली आसा। आणि कितलेशेच लोक हे आपले जीव वगडायत आसात, तातूंत कितलेशेच सिरियस इंजरीज जावन लोक घरा पडप म्हटल्यार घरा कडेन उरपाचे प्रकार सुरू आसा। म्हाका दिसता ह्याय विशयाचेर खंय तरी सिरियस डिस्कशन, डिबेट जावन कितें तरी एक कॉन्क्रीट रोड सेफ्टी प्लॅन तयार जावपाची गरज आसा। खंय तरी ट्रॅफिका भितर नाजाल्यार रोड सेफ्टी भितर सुरक्षेची हमी ही मेळप हे प्रत्येकाचे गरज आसा आणि ती आमकां हमी ही सरकारी यंत्रणेन दिवची पडटली। तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी फेसबुक लायव्ह अपडेटाच्या माध्यमान तुमच्या कडेन येत रावतले। आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नाकात। आमचे व्हिडिओ तुमकां आवडले जाल्यार ते नक्कीच लाईक करात, शेअर करात। आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इंस्टाग्राम फॉलो करात। पळयत रावात गांवकारी। देव बरें करूं। गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता। हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची। मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात। फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात। धन्यवाद।